Good morning, all of you. Today, I am going to talk on the new topic from physical chemistry. The name of the topic is photochemistry. Photochemistry is one of the branch of physical science which deals with the study of rate and mechanism of the reaction. The study of rate and mechanism of the reaction. Study of mechanism, study of rate and mechanism of the reaction taking place due to exposure of the system to the radiation whose wavelength range lies in ultraviolet and visible region. That is wavelength range in between 2000 angstrom unit to 8000 angstrom unit. Okay, and the reaction which can be takes place in presence of light is known as photochemical reaction. All of it. So we see here, if we consider the reaction means, suppose the reaction in which this is the reactant system, the reactant A combines with reactant B. So this reacting mixture, so this is the reacting mixture, and this reacting mixture is taken into the reactant vessel, and this is the reacting system, and this reacting system is exposed to the radiation. Means radiations are incident on these reactants. All of it. Then what happens? These two reactants are reacting with each other, and we gives the product C and D. Okay? म्हणजे काय पहा की या ठिकाणी हा रिएक्टिंग वेसल आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जो रिएक्टंट आहे, जो रिएक्शन मध्ये काय होतं, रिएक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये होतं. पण या फोटोकेमिस्ट्री मध्ये ज्या रिएक्शन आपण अभ्यासतो त्या कशा पद्धतीने अभ्यासतो पहा. एक रिएक्टिंग वेसल घेतो आणि त्याच्यामध्ये रिएक्टिंग मिक्सचर घेतो, तर आपण रिएक्टिंग सिस्टीम असं म्हणतो. आणि या रिएक्टिंग सिस्टीम मध्ये लाईट इन्सिडेंट करायची. काय करायचं? लाईट इन्सिडेंट करायची. आणि लाईट इन्सिडेंट केल्यानंतरच, लाईट इन्सिडेंट केले आणि नंतरच हा रिएक्टंट आणि हा रिएक्टंट कंबाईन होतो, की ज्यामुळे या रिएक्टंट पासून तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो. ऑल ऑफ क्लियर मीन्स finally we can write A plus B. H means that is energy of this incident radiation. Means if you incident the radiation, this reacting mixture absorb the energy from incident radiation and they get converted into the product. Means the मग या ठिकाणी A plus B H2 means तर हे reacting mixture photon of light absorb करतात, की ज्यामुळे या रिएक्टिंगचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये होतं. ऑल ऑफ क्लियर. मग रिएक्शन which can be takes place in presence of light is known as photochemical reaction. All of clear. So the study of rates and mechanism of the reacting system taking place due to reacting system exposure to the radiation, exposure to the light or radiation whose wavelength range in between ultraviolet and visible region. That is wavelength range in between 2000 angstrom unit to 8000 angstrom unit. म्हणजे फोटोकेमिस्ट्री याचा अर्थ काय? तर दिस इज द वन ऑफ द ब्रँच ऑफ फिजिकल सायन्स. आणि या ब्रँचमध्ये काय अभ्यासतो आपण? तर रिएक्टिंग सिस्टीम जी आहे ती रिएक्टिंग सिस्टीम आपण लाईटला एक्सपोज केली, म्हणजे लाईट इन्सिडेंट करायची. एक्सपोज करायची म्हणजे काय? लाईट तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? एक्सपोज करावं लागेल. आणि मग एक्सपोज केल्यानंतर त्या रिएक्टिंगचं कन्वर्जन कशामध्ये होतं? प्रॉडक्ट मध्ये. मग लाईट कोणती एक्सपोज करायची? की ज्या लाईटची वेव्हलेंथ रेंज अल्ट्राव्हायोलेट रिजन किंवा विजिबल रिजन या दोन रिजनच्या दरम्यान असते. म्हणजे किती वेव्हलेंथ रेंज? तर त्या लाईटची वेव्हलेंथ रेंज 2000 एंगस्ट्रॉम पासून
ते 8000 अँगस्ट्रॉम पर्यंत या दरम्यान त्याची वेव्हलेंथ रेंज असेल. अशा प्रकारची लाईट या रिॲक्टिंग सिस्टीम मध्ये इन्सिडेंट केल्यानंतर हे रिॲक्टिंग मिक्सर या लाईट कडून एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर या रिॲक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, प्रॉडक्ट मध्ये होईल. येते लक्षात. मग अशा रिॲक्टिंग सिस्टीमचा जो तुम्ही रेडचा अभ्यास करता, मेकॅनिझमचा अभ्यास करता, ज्या ब्रँच मध्ये तुम्ही हा अभ्यास करता त्याला म्हटलं तर फोटो केमिस्ट्री. फोटो मीन्स लाईट, केमिस्ट्री मीन्स केमिकल चेंज. लाईट मुळे या ठिकाणी केमिकल चेंज होतो, म्हणजे रिॲक्टन्सचं कन्व्हर्जन काय होतं, प्रॉडक्ट मध्ये. हे रिॲक्टिंग मिक्सर लाईट ऍब्सॉर्ब करते, त्यामुळे रिॲक्टिंगचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रॉडक्ट मध्ये. येतं लक्षात. सो आय विल रिपीट इट वन्स अगेन. Photochemistry is one of the branch of physical science which deals with the study of rate and mechanism of the reactions taking place due to exposure of the reacting system to the radiation whose wavelength range in between ultraviolet and visible region. That is wavelength range in between 2000 angstrom unit to 8000 angstrom unit. And the reaction which can be takes place in presence of light is known as photochemical reaction. Photochemical reaction म्हणजे ज्या रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ लाईट मध्ये होतात त्या रिएक्शनला काय म्हटलं तर photochemical reaction. The reaction which can be takes place in presence of light is known as photochemical reaction. All of clear? Now we see here the reaction which can be takes place in absence of light. In absence of light. In absence of light. For example, X plus Y gives rise to product. So these reactions are known as thermal reaction. Thermal reaction. Or these reactions are known as dark reaction. So all of you perform such type of the reaction in our regular practical, thermal reaction or dark reaction. Why? These reactions are takes place in absence of light. All of clear? And reaction which can be takes place in presence of light is known as photochemical reaction. All of clear? So there are different type of photochemical reactions we are going to study. That is synthesis reaction, decomposition reaction, photosynthesis reaction, photodimerization reaction, isomeric change, reduction reaction, oxidation reaction, etc. All these reactions are the photochemical reaction. And the radiation which are incident on the reacting mixture. What type of the radiations are required for the study of photochemical reaction? Radio waves, X-rays, the beam of alpha particles, the beam of electrons, neutrons, protons, etc. So on. We कोणत्या टाइपचे रेडिएशन वापरतात तेच. And the study of photochemical reaction helps us to know the change in molecule when the radiations are absorbed. म्हणजे या रिएक्शन मध्ये लाईट ऍब्सॉर्ब केल्यानंतर या ठिकाणी रिएक्टिंग मोलिक्यूल लाईट ऍब्सॉर्ब करतात. काय चेंज होतो तो तुम्हाला काय होतो माहिती होतं. येतं लक्षात. ऑल ऑफ क्लिअर. तर पहा फोटोकेमिस्ट्री याचा अर्थ काय की रिएक्टिंग सिस्टीम लाईट ऍब्सॉर्ब करतं. मग ते लाईट ऍब्सॉर्ब म्हणजे काय तर लाईट कोणती ऍब्सॉर्ब करतं अल्ट्राव्हायोलेट आणि व्हिजिबल रेडिएशन. आणि ते केल्यानंतर त्या रिएक्शनचा जो रेट मेकॅनिझमचा अभ्यास केला जातो ज्या ब्रँच मध्ये त्याला म्हटलं जातं फोटोकेमिस्ट्री. येते लक्षात. आणि जी रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ लाईट होते त्याला म्हटलं जातं फोटोकेमिकल रिएक्शन. आणि जे आपण लॅबोरेटरीमध्ये किंवा इन ॲब्सन्स ऑफ लाईटमध्ये ज्या काही रिएक्शन होत असतात त्याला म्हटलं जातं थर्मल रिएक्शन ऑर डार्क रिएक्शन. ओके. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द डिफरन्स बिटवीन थर्मल रिएक्शन अँड द डार्क रिएक्शन. सो फर्स्ट पॉइंट, thermal difference between distinction between thermal reaction and the dark reaction. Thermal reaction and difference between thermal reaction and photochemical reaction. Photochemical reaction. What is the difference between these two?
So first difference is that the reaction which can be takes place in absence of light is known as thermal reaction, and the reaction which can takes place in presence of light is known as photochemical reaction. All of it. Next, we see here the reactant get converted into the product. So for this reaction, the energy will be required to convert the reactant into product. So in case of thermal reaction, second difference, the activation energy is required by collision. So energy which is to be required is called as the collision. Here the collision is necessary to cause the reaction. So which energy? Activation energy. So here the energy is required in case of thermal reaction. The energy is required by the collision. Here the energy required for the reaction in case of photochemical reaction by the absorption of light. Absorption of light. So this is the second difference. And last difference is that the rate of thermal reaction depends on temperature. If you increase the temperature, rate of the thermal reaction increases. Here, the rate of the chemical independent on the temperature. And next difference, one more difference is there. That is, thermal reactions are always accompanied by decrease in free energy. But here, some of the photochemical reactions are accompanied by increase in free energy. These reactions are always accompanied by decrease in free energy. Here, some of the photochemical reaction accompanied by increase in free energy. All of it. So these points represents the difference between thermal energy and the photochemical reaction. First, the reaction which can be takes place in presence of light is known as thermal reaction, and the reaction which can be takes place in the reaction which can be takes place in absence of light is known as thermal reaction, and the reaction which can be takes place in presence of light is known as photochemical reaction. Next, the energy for the reaction is provided by collision. Here the energy required is gained through absorption of light. Next, the rate of the reaction depends on temperature. The rate of the reactions is independent on temperature. And the last one is, this reaction is accompanied by decrease of energy, and this energy accompanied by some of the photochemical reactions are accompanied by increase of reaction. All of it. And next point is absorption of light. Absorption of light. Absorption of light. Absorption of light. So as I told you, in this topic we are going to discuss photochemical reaction, and photochemical reactions are nothing but the reaction which can be takes place in presence of light. So we see here A plus B in presence of light, H nu, means this reacting system exposed to the radiation, means this reactant absorbs the light energy from the incident light. So A plus B in presence of light gives the product. So this reaction is known as photochemical reaction. Now we are going to discuss absorption of light. Means suppose this is a reactive vessel in which reactants are taken into this reactive vessel, and if you incident the light, means these reactants are exposed to the light. याच्यावरती light incident करायची. Okay. So intensity of the incident light is equal to I0. So I0 is the intensity of incident light. Then what happens is here, part of the light get absorbed by the reactant. So intensity of absorbed light is equal to RA. Part of the light get transmitted.
So intensity of transmitted light is equal to IT, and part of the light get reflected. So intensity of reflected light is IR. So I0 is equal to IA plus IR plus IT. What is by I0? Intensity of incident light. What is by IA? IA intensity of absorbed light. IR, some part of the get reflected. So IR means intensity of reflected light. What is by IT? IT means intensity of transmitted light. All of clear? And suppose this reacting vessel is the glass material. Glass. म्हणजे हे जे रिएक्टिंग वेसल आहे ते ग्लास मटेरियल आहे. देन फॉर ग्लास and air interface, IR is equal to 0. So I0 is equal to IA plus IT. IA plus IT. But we see here, whatever the light is absorbed here, and because of that, this reactant get converted into the product. So in photochemistry, we are concerned with intensity of absorbed light. All of clear? म्हणजे काय पहा की फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये काय होतं, जो रिएक्टिंग मिक्सचर आहे, जो काही रिएक्टिंग मिक्सचर आहे तो रेडिएशनला एक्सपोज करायचे. म्हणजे काय तर त्याच्यावरती लाईट इन्सिडेंट करायची. आणि हे जे रिएक्टिंग मिक्सचर, हे जे रिएक्टंट आहे ते रिएक्टंट तुम्ही जी लाईट इन्सिडेंट करते त्याच्याकडून एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, की ज्यामुळं त्या रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रॉडक्टमध्ये. बरोबर आहे. मग अशा रिएक्शनला की जे रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ लाईट मध्ये होतं, अशा रिएक्शनला फोटोकेमिकल रिएक्शन असं म्हटलं जातं. ओके. मग आता पहा ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट हे तुम्ही न्यू पॉइंट अभ्यासला आहात. मग याच्यामध्ये पहा हे रिएक्टंट आहे, सॉरी हे काय रिएक्टिंग वेसल आहे, त्याच्यामध्ये रिएक्टंट घेतलेलं आहे. म्हणजे समजा A प्लस बी आहे, हे रिएक्टंट या ठिकाणी घेतलेलं आहे. मग याच्यावरती लाईट इन्सिडेंट केली, लाईट आपण फॉल केली, इन्सिडेंट केली. मग इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट किती आहे, I0. मग लाईट इन्सिडेंट केल्यानंतर हा रिएक्टंट या लाईट कडून लाईट ऍब्सॉर्ब करेल, त्याला म्हटलं जातं IA. म्हणजे काही I0 पैकी काही लाईट ऍब्सॉर्ब केली जाईल, अन्य लाईट त्याच्यातून पास होईल, त्याला म्हटलं जातं ट्रान्समिटेड लाईट. कोणती लाईट, ट्रान्समिटेड. आणि ट्रान्समिटेड लाईटची इंटेन्सिटी किती आहे, IT. आणि काही लाईट रिफ्लेक्ट होईल. मग रिफ्लेक्ट झालेली जी लाईट आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे, IR. म्हणजे I0 इज इक्वल टू IA प्लस IR प्लस IT. म्हणजे लाईट इन्सिडेंट केल्यानंतर काही लाईट ऍब्सॉर्ब केली जाईल, काही लाईट ट्रान्समिट केली जाईल आणि काही लाईट रिफ्लेक्ट केली जाईल. म्हणून I0 इज इक्वल टू IA. IA म्हणजे इंटेन्सिटी ऑफ ऍब्सॉर्ब्ड लाईट. IR मीन्स इंटेन्सिटी ऑफ रिफ्लेक्टेड लाईट आणि ट्रान्समिट झाली. आणि IT म्हणजे इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट. पहा हे जर रिएक्टिंग वेसल ग्लास मटेरियल असेल, म्हणजे जे रिएक्टिंग वेसल आहे तो ग्लास मटेरियल असेल, मग लाईट जी रिफ्लेक्ट, मग त्यावेळी लाईट रिफ्लेक्ट होत नाही, लाईट रिफ्लेक्ट होत नाही. मग IR इज इक्वल टू 0. मग लाईट ऍब्सॉर्ब केली जाईल आणि लाईट काय केली जाईल, ट्रान्समिट केली जाईल. पण लक्षात घ्या जी लाईट ऍब्सॉर्ब केली जाते, जी लाईट काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते, त्यामुळेच रिएक्शन होते. म्हणून IA म्हणजे इंटेन्सिटी ऑफ ऍब्सॉर्ब आहे, त्यामुळेच रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रॉडक्टमध्ये. फोटोकेमिस्ट्रीमध्ये आपण ऍब्सॉर्ब लाईटशी आपण काय होतो, कन्सर्न होतो. या संबंधितच आपण विचार करतो, कारण लाईट ऍब्सॉर्ब केल्यानंतरच रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रॉडक्ट. येते लक्षात. So we see here photochemistry is one of the branch of physical science which deals with the study of rate and mechanism of the reaction taking place due to exposure of the system to the light radiation whose wavelength range in between ultraviolet region and visible region, or wavelength range in between 2000 angstrom nit and 8000 angstrom. And the reaction which can be takes place in presence of light is known as photochemical reaction, and the reaction which can be takes place in absence of light is known as thermal reaction or dark reaction. All of it. And absorption of light, if you incident the light get absorbed, light get transmitted, light get reflected.
And if there is glass material, then intensity of reflected light is equal to 0. So I0 is equal to IA plus I2. And because of absorbed light, the reactant get converted into product. So in photochemistry, we are concerned with intensity of absorbed light. Okay, I will continue in next lecture.